एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून एक मोर्चा काढण्यात आला। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत। काय प्रतिक्रिया आहे तुमची या मोर्चाबद्दलची? पहिली, पैसे देऊन आणलेले आहे सगळं। तर माझा एकच प्रश्न आहे की मी जे संजय शिरसाट साहेबांच्या बाबतीत जे पुरावे दिलेले आहे त्याच्या बाबतीत त्यांनी उत्तर द्यावा। त्यांच्याकडे उत्तर काहीच नाही आहे। मग त्यांनी काय केलेले आहे? जे स्वतःला आपल्याला SC समाजातले, दलित समाजातले स्वघोषित जे नेते आहे त्यांना पुढे केलं आणि या शब्दाचा तुम्ही वापर केलेला आहे। आमची भावना दुखवलेली आहे, इम्तियाज जलील जातीवाद आहे करके। या लोकांच्या डोक्यामध्ये हे गोष्ट का येत नाही? आणि आपलाही मी आता हे फोनवर ऐकलं होतं, तुम्ही काय म्हटले की इम्तियाज जलीलने पत्रकार परिषदेमध्ये लोकांची भावना दुखवणाऱ्या शब्दाचा वापर केला। कृष्णा केंडे साहेब, मी भावना दुखवणारा वापर केला नाही। हे सरकारी दस्तावेज आहे महाराष्ट्र सरकारचं। भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादाची NCP हे महाराष्ट्र सरकार याच्यावर लिहिलेलं आहे। मी फक्त वाचण्याचा काम केलेलं आहे आणि याच डॉक्युमेंट आहे ज्यावर संजय शिरसाट साहेबांच्या मुलांनी गोरगरीब SC समाजाची जागा आपल्या मुलांच्या नावावर करून घेतली। तहसीलदाराला आणि कलेक्टरवर दबाव टाकून कशा करण्यात आली। आता या डॉक्युमेंटवर जे लिहिलेलं आहे याच्या बाबतीत कोणीही विचारायला तयार नाही आहे। त्यांची भावना फक्त इम्तियाज जलीलने का म्हटलेलं आहे त्यांनी हे वाचायला पाहिजे, नको होतं। अरे मोर्चा काढायचंच होतं तर सरकारचा विरोध काढा ना। पण आता लोकांना सगळ्यांना कळतं की हे जे सगळं चाललेलं आहे कोण पैसे देत आहेत। सर्व न्यूजपेपर्समध्ये पूर्ण पानाचं ॲडव्हर्टाइजमेंट 2 दिवस आज पण दिलेले आहे। सर्व शहरामध्ये इतके सारे मोठे होर्डिंग्स, आज कमीत कमी मला असं वाटतं की 150-200 बसेस आणि मोठ्या गाड्या लावण्यात आलेल्या आहे। SC समाज इतका पैसेवाला नाही आहे, गोरगरीब समाज आहे, कष्ट करणारा समाज आहे। मग हे पैसे कोण देत आहे? संजय शिरसाट पालक मंत्री। आपल्यालाही माहीत आहे कोण देत आहे करके उसमें। नाही तर कोणी सांगावं की नाही मी इतका धनवान आहे SC समाजामध्ये, मी हे सगळं आयोजन केलेलं आहे। आता भडकल गेटवर इतकं मोठं जसं काही आपण जल्लोष करत आहे, इतकं मोठं स्टेज लावलेलं आहे, बँड बाजे पण लावलेले आहे। काही आपण जल्लोष करणार आहे का? आता तुम्ही दबाव टाकून माझ्यावर FIR केली ना, मी मान्य करतो। आता मी कोर्टामध्ये फेस करेल। आता तुम्ही मोर्चे काढून असा पोलिसांवर दबाव टाकत असेल तर ऑलरेडी तुम्ही दबाव टाकलेला आहे FIR करण्यासाठी। हे तुमच्या दबावामुळेच हे खोटी FIR माझ्यावर करण्यात आलेली आहे। मी फेस करेल त्याला। मग त्यांना जेव्हा वाटलं की बाबा FIR अॅट्रॉसिटीचं झाल्यानंतरही काय होत नाही, तर मग कोर्टामध्ये एक डिफमेशन की नाही मंत्री साहेब खूप हे आहे, चांगले आहे, खूप इमानदार आहे, प्रामाणिक आहे, त्यांना खूप त्यांच्या नावाचं हे झालेलं आहे। हे सगळं जे आहे ना प्रेशर टॅक्टिक्स आहे मला गप्प बसवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये। याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढायचा असेल तर या शहरापासून मंत्रालयापर्यंत घेऊन जा। मी माझी मोहीम जे सुरू केलेली आहे मी थांबवणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवणार नाही। पुढे काय आहे? ऑलरेडी मी मुंबईमध्ये जाऊन जे एजन्सीज आहे त्यांना सगळे पुरावे दिलेले आहे। ते जे मोठे अधिकारी होते ते म्हणत होते की बाबा इतकं सारा एव्हिडन्स, इतकं स्ट्रॉंग एव्हिडन्स, आता ते काय करतील मला माहीत नाही। आता बहुतेक आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर प्रेशर आणलं किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेशर आणलं तर मला माहीत नाही त्याचं काय होतील करके। पण मी हे या कारणाने दिले की उद्या या एजन्सीजने काम नाही केलं तर मी कोर्टामध्ये जाणार। असंही तुम्ही असा आरोप केला की पैसे देऊन आणले, म्हणजे तुमच्या म्हणायचंय नेमकं? बघा, जेव्हा त्यांना हे कळलं की बाबा डॉक्युमेंट्स इतके स्ट्रॉंग इम्तियाज जलीलने आपल्या विरोधात दिलेले आहे, जे कोट्यवधी रुपयांचे डॉक्युमेंट्स आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती। त्यांना खूप असं चांगलं वाटतं पत्रकार परिषद, संध्याकाळी सकाळी पत्रकारांना बोलवतो आणि जगाच्या सर्व विषयावर ते बोलतात। आता त्यांनी याच्या बाबतीत बोलायला पाहिजे होतं की नाही हे जे आहे ते खोटं आहे, असं काही नाही आहे, त्याच्या बाबतीत काहीतरी बोलायला पाहिजे। जेव्हा त्यांना कळलं की बाबा माझ्या बाजूने कोणी उभे राहत नाही तर त्यांनी काय केलं की स्वयंघोषित ज्यांना 7-7 कोटी रुपयाची फाईल त्यांच्याकडून सँक्शन करून घ्यायची आहे ते लोकांना इकट्ठा केलं, त्यांना पैसे दिले की बाबा तुमच्या एरियामध्ये तुम्ही इतक्या महिलांना इतक्या पुरुषांना आणा।
मग त्यांच्याकडून घेतले 1000 रुपये आणि लोकांना देत आहे 300-500 रुपये. 300-500 रुपये हे देत आहे. तर आपल्या स्वतःच्या लोकांच्या बाबतीत ते प्रामाणिक नाही आहे. तर तुम्ही विचारा ना, मला कशाला तुम्ही विचारतो? तुम्ही लोकांना जाऊन विचारा की कशासाठी आलेले आहे, तर तुम्हाला कळेल. तुम्ही विचारा त्यांना की तुम्हाला पैसे देऊन आणलेले आहे का. मी तुम्हाला नाही दिसलं तर मी संध्याकाळी तुम्हाला सगळं देतो ना, व्हिडिओ देतो तुम्हाला सगळं. किती पैसे, कोणत्या एरियामध्ये, कोणता नेता हे करत होता का. हे मला फक्त हे सांगायचे आहे की तुम्ही आपल्या जे चूक झालेली आहे ते मान्य करा. आणि अशा प्रकारचे इम्तियाज जलीलला जातीवाद कोणीही या राज्यामध्ये, या देशामध्ये बोलू शकत नाही. मी जातीवादी नाही आहे, मी प्रामाणिक आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा आहे. पण तुम्ही असा दबाव टाकणार असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अरे बाप, इतका मोर्चा आम्ही मोठा आणलेला आहे आणि इतका इम्तियाज जलील घाबरलेला आहे. इम्तियाज जलील ना घाबरणार, ना डरणार, ना झुकणार, ना विकणार. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आज जो मोर्चा निघाला आहे त्याच्या पाठीमागे पालकमंत्री संजय शिरसाट हे आहेत आणि असं असलं तरी मी झुकणार नाही, माझी मोहीम चालूच ठेवणार. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.